मित्रांनो तुम्ही हे पुढचा व्ह्यू बघताय, हा व्ह्यू लय खतरनाक आहे, माइंड ब्लोईंग व्ह्यू आहे, माइंड ब्लोईंग. मला एक्सप्लोर करणार आहे आपलं सत्यसाई विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आणि गणपतीचं पण मंदिर आहे. आणि इथं कितीतरी मूर्ती आहेत, पण ते आता आपण ते बंद आहे, त्यामुळे आपण बघू शकत नाही ते. त्यामुळे नाही तर तिथं पण तुम्हाला दाखवलं असतं, पण ते आता बंद असल्यामुळे आपण तिथं जाऊ शकत नाही. पण आता उद्या सकाळी त्रिकोणा किल्ल्यावरती पण जाणार आहे. मागच्या वेळेचा ब्लॉग बघितला नसेल तर तुम्ही इथं आय बटनवरती क्लिक करून नक्की बघा. आणि आता परत एकदा आपण त्रिकोणा किल्ल्यावरती चाललो आहे आणि आपण आता सोलो चाललो आहे आणि इकडे पण सोलो चालू आहे. फक्त आमच्या आजोबा आहेत ना तिकडं भाज्या शोधतात आहेत तिथं. या बघा मित्रांनो, चिचरडी माहिती कोण तुम्हाला? चिचरडी, ही चिचरडी आणल्या रानातनं. तर आता चिचरडी आणल्या तर आता अजून भाज्या शोधणार आहेत ते आजोबा आमचे. आणि आपण तर इकडं आता आतमध्ये जाणार दर्शनासाठी. तर चला मित्रांनो, आता आपण गाडी लावून गाडी पार्क केली मागं आणि आता आपण चाललो इकडं. चालत खाली जावं लागेल पहिलं आपल्याला. आणि इकडं मंदिर आहे ह्या बाजूला. लावला ना बघा मित्रांनो, इथं गणपती बाप्पाचं मंदिर लागतं पहिलं. तर आपण आता इथं दर्शन करणार आणि मग पुढे जाणार. श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर. मित्रांनो, आता आपण दर्शन घेतलंय गणपती बाप्पाचं आणि आता विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये चाललोय आपण. मंदिर बघा केवढं भारी आहे. तुम्ही येऊ शकता इथं. इथं काही तिकीट बिकीट नाही, फ्रीमध्ये. तर आपण आलो ह्या वरच्या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये. आणि तिकडे बघा हे मंदिर येते. मित्रांनो, आपलं आता दर्शन झाले आणि समोर जो दिसतोय तुम्हाला तो त्रिकोणा किल्ला दिसतोय ना, त्या त्रिकोणा किल्ल्यावरती आपण उद्या सकाळी जाणार आहे. सकाळी साधारणपणे आपण 5:30 वाजता घरातून निघेल, म्हणजे सकाळी सनराईजसुद्धा बघायला भेटला आपल्याला. आणि हे मंदिराच्या साईडचं खूप भारी इथं बघण्यासाठी, म्हणजे एकदम अशी सायलेंट प्लेस आहे. तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही नक्की या, नक्की विजिट करा मित्र म्हणतोय. आणि एकदा तुम्ही विजिट कराच इथं. तर आपण तिकडे समोर मंदिरामध्ये पण जाणार आहे तिकडच्या बाजूला. हा ब्लॉग सॉरी मी म्हणजे नाही का जास्त ब्लॉग मोठा नाही. हा माझे कितीतरी 3 महिने झाले माझे ब्लॉग येत नाही आहेत. तर जे आता म्हणजे मी हे करतोय म्हणजे नाही का स्टोरी टेलिंग करतोय माझ्या ब्लॉगमध्ये. म्हणजे स्टोरी टेलिंग आता तुम्हाला सांगतो, जे येणारे जे माझे ब्लॉग आहेत म्हणजे ह्याच्यानंतर ना म्हणजे आता त्रिकोणा किल्ल्याचं सोडल्यानंतर ना जो रायगडचा ब्लॉग असेल, राजगडचा ब्लॉग असेल, भंडारदराचा ब्लॉग, म्हणजे जेवढे आता मी फिरायला जेव्हा जाईल ते जे ब्लॉग असतील ना ते खूप भारी असतील. फक्त मित्रांनो प्लीज माझे लवकरात लवकर तुम्ही 1 लाख सबस्क्रायबर करून टाका. म्हणजे मला पण असं म्हणजे ब्लॉग बनवायला पण मजा येईल ना. जेवढे म्हणजे तुम्ही जर माझे 1 लाख सबस्क्रायबर केले की मला पण खूप भारी वाटेल. मग मी पण मी न चुकता सुद्धा मी हे करेन ना. म्हणजे आत्ता आहेत आपले आता थोडेसे सबस्क्रायबर आहेत थोडे, म्हणजे ना आत्ता किती माझे 82,000, म्हणजे मला फक्त अजून 18,000 सबस्क्रायबर पाहिजेत. प्लीज करून टाका, मला पण भारी वाटेल ना, बाकी काही नाही. आणि इथं खूप भारी वाटते मला. इथं येऊन मला एवढं भारी वाटलं ना, म्हणजे खरं सांगतो इथं येऊन मला खूप भारी वाटलं. आणि हे मंदिर म्हणजे मी दरवेळेस गावाला येतो, दरवेळेस जेव्हा कधी मी गावाला येईन ना त्यावेळेस दरवेळेस मी ह्या मंदिरामध्ये येतो. आणि
खूप भारी. आता चला आपण आता खाली जाऊ आणि तेवढं सबस्क्रायबर करून टाका की राव 1 लाख सबस्क्रायबर. का मित्रांनो, तुम्हाला जर हा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्लीज लवकरात लवकर 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण करून टाका.